श्री ज्ञानेश्वरीचे नाविन्यपूर्ण चिंतन ऐकण्यासाठी श्री ज्ञानेश्वरी स्वाध्याय परिवार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, सर्व व्हिडिओ पहा, लाईक आणि शेअर करा. रामकृष्ण हरी. गीतेच्या या 12व्या अध्यायाला आरंभ करीत असताना ज्ञानोबा यांनी सुरुवातीला श्री गुरूंच्या कृपादृष्टीचं वंदन करताना त्या कृपादृष्टीरूपी मातेचा जय जयकार केला पहिल्या शब्दातून. जय जय वो शुद्धे. मग जय जय म्हणजे काय, याचा अर्थ काय, याचे 2-3 अर्थ आपण कालच्या पाठामध्ये पाहून आलोय. जय जय शब्दाचा पहिला अर्थ आहे जय जयकार करणं, असा पहिला अर्थ आहे. हे 2-3 पुन्हा एकदा त्याचा अर्थ चिंतन आणि बाकीचे उर्वरित अशा प्रकारचे या जय जय शब्दाचे भाव आपल्याला आजच्या पाठामध्ये पाहायचेत. जवळजवळ या जय जय शब्दाचे अर्थ आणि भाव आपल्याला 18 प्रकारांनी आजच्या पाठामध्ये पाहायचेत. या जय जय शब्दावरचे आज मी 18 भाव सांगणार आहे आणि आजचा पाठ याच ठिकाणी आपण समाप्त करणार आहेत. जय जय म्हणजे काय, तर पहिला भाव असा आहे, सरळ वाच्यार्थ, हे कृपा दृष्टीरूपी माते तुझा जय जयकार असो, असा सरळ सरळ अर्थ याचा होतो. वाच्यार्थ आहे, याचा भावार्थ लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये आपण श्री गुरूंचा जय जयकार करावा. मोठ्यांचा जय जयकार होत असतो, ज्यांनी विजय मिळवलाय त्यांचा जय जयकार होत असतो. जय जयकार म्हणजे काय, विजय असो, विजय असो, अशा प्रकारचा जय जयकार असतो. ज्यांनी कोणावर तरी विजय मिळवला, एखाद्याला पराजित केलं, त्यांचा जय जयकार होत असतो. म्हणून या जगामध्ये खऱ्या अर्थाने या संसारावर ज्यांनी विजय मिळवला ते श्री गुरुच आहेत, ते संत आहेत, म्हणून त्यांचा जय जयकार करावा. बाकीचं कोणी जगतामध्ये जय जयकार करण्याच्या योग्यतेचं नाहीच आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर काय ते बापुडे केर अहंकाराची घोडी, असं म्हटलंय. या श्रीगुरूंनी संसारावर विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून तुकोबाराय जसं म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, बाह्य जगावर विजय मिळवला आणि अंतर मनावर विजय मिळवला ते संत आहेत, ते श्रीगुरु आहेत. आणि म्हणून त्यांचा जय जयकार करावा, त्यांचाच जय जयकार करावा, असं ज्ञानोबा यांना या ठिकाणी सूचित करायचंय. कोणीतरी अहंकाराच्या अधीन झालेलं आहे, कोणी कामाच्या अधीन, कोणी क्रोधाच्या अधीन, कोणी द्वेषाच्या अधीन, कोणी निंदा स्तुती करत राहतं. या विकारांच्या अधीन ज्यांचं जीवन आहे, जे अज्ञानामध्ये जखडलेले आहेत, मायेमध्ये संसारामध्ये गुंतलेले आहेत, मायेने ज्यांच्यावर विजय मिळवलेला आहे, आधिपत्य मायेचं ज्यांच्या जीवनावर आहे, अशा लोकांचा काय जय जयकार करायचा. जे पैशाच्या मागे लागलेले आहेत, मान मान्यतेच्या मागे लागलेले आहेत, आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहेत, अशा प्रकारचे जे संसारिक लोक आहेत, संसाराच्या अधीन अशा प्रकारचे झालेले, जसं तुकाराम महाराज म्हणतात, कारे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, असे संसाराचे दास झालेले लोक, यांचा काय आपण जय जयकार करणार आहे. काय असतं की आपला साध्य आपण अगोदर ठरवलं पाहिजे. साधकाने आपलं साध्य ठरवलेलं आहे, मला ज्ञान झालं पाहिजे, माझा मोक्ष मला प्राप्त झाला पाहिजे, आणि म्हणून साधक हा श्रीगुरूंचा जय जयकार करणार. सांसारिक लोकांनी आपलं साध्य ठरवलंय पैसा, ध्येय ठरवलंय संसार, पैसा तो मोठा करायचा आहे त्यांना, आणि त्याकरिता मग ते काय करतात, एखाद्या श्रीमंताचा जय जयकार करतात, एखाद्या मोठ्या माणसाचा, जे की संसारामध्ये मोठा आहे, सत्ताधारी आहे, अशा लोकांचा ते जय जयकार करतात. म्हणून सुरुवातीला तर आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे की मला मिळवायचंय काय, माझं साध्य काय. मानवी जीवनाला आल्याच्या नंतर या जीवनाची सार्थकता नेमकी कशात आहे हे ठरवलं पाहिजे. हे ज्याला कळालं तोच श्री गुरूंचा जय जयकार करतो. बाकीचे लोक तर संसारिक लोकांचा जय जयकार करणार आहेत. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा यांनी हे सूचित केलंय, जय जय ओ शुद्धे, श्री गुरु यांच्या कृपादृष्टीचा जय जयकार असो, असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानोबा सूचित करतात, आपलं साध्य अगोदर तुम्ही ठरवा, आपल्या जीवनाचं परम कल्याण करून घ्यायचंय, आपल्याला ज्ञान प्राप्त करायचंय, आपला उद्धार करून घ्यायचा आहे, आपल्याला खरंच दुःखातून मुक्त व्हायचंय आणि खरंच आपल्याला अविनाशी आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. हे जर तुमचं साध्य असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे श्री गुरूंचा जय जयकार करा. श्री गुरूंचा जय जयकार केल्याशिवाय तुम्हाला तुमचं पारमार्थिक ध्येय आणि साध्य प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून साधकाने काय करावं, आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये केवळ श्री गुरूंचा जय जयकार करावा.
कोणाचाही बाकीच्या लोकांचा जय जयकार करण्याची गरज नाही. असा एक भाव, हे कृपा दृष्टीरूपी माते तुझा जय जयकार असो, असा एक याचा अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे की आम्ही साधक आहोत आणि आमच्या साधकांच्या जीवनामध्ये हे कृपा दृष्टीरूपी माते तुलाच प्राधान्य असो, आमच्याकडून तुझाच जय जयकार होवो. याचा अर्थ तुझंच प्राधान्य आमच्या जीवनात असो, आम्ही दुसऱ्या कोणालाही मोठं समजू नये. आमच्यासाठी खरी मोठी तूच आहेस आणि तूच खऱ्या अर्थाने सर्व अधिकाराने संपन्न आहेस, हे आमच्या ध्यानात यावं. आणि आमच्या ध्यानात येऊन आमच्या जीवनामध्ये संसाराला गौणता असावी, बाकीच्या विषयांना गौणता असावी. अन्न, मान, धन या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात, पण प्रयत्नाने काय मिळवायचंय तर श्री गुरूंची कृपा मिळवावी, अशी साधना करावी, असं जीवन जगावं की जेणेकरून श्री गुरु आपल्यावर प्रसन्न होवत आणि त्या श्री गुरूंनी आपल्यावर कृपाच करावी. अशा प्रकारचं जीवन आमचं असावं आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्राधान्य श्री गुरूंच्या कृपा दृष्टीलाच असावं. याकरिता श्री गुरूंनाच केलेली ही प्रार्थना आहे, जय जय वो शुद्धे, असा एक याचा अर्थ करता येतो. कारण काय आहे की श्री गुरूंची कृपा जर झाली तर काय होतं आणि श्री गुरूंची कृपा नाही झाली तर काय होतं, याचा विचार ज्ञानोबा यांनी अमृतानुभवामध्ये एका ओवीत केलाय. माऊली म्हणतात, जयाचेनी कृपा सावाये जीव ब्रह्म उपरला आहे, ब्रह्म तृणातळे जाये का उदासे जेने. अर्थात जर श्री गुरूंची कृपा झाली तर हा जीवच, परंतु हा जीवची परितुके महेशेसे, तो ब्रह्मापेक्षा मोठा होतो, म्हणजे ईश्वरापेक्षा तो मोठा होतो. अर्थात तो ब्रह्मरूप अशा प्रकारचा होतो, अधिष्ठान रूप अशा प्रकारचा होतो, शिवस्वरूप होतो, परम तत्व रूप अशा प्रकारचा तो होतो. आणि जर श्री गुरूंची कृपा झाली नाही, ते आपल्यावर उदास झाले, तर हा स्वरूपाने ब्रह्म जरी असला जीव तरी तो काळी मोल अशा प्रकारचा होतो, त्याची किंमत संसारामध्ये काही अशा प्रकारची राहत नाही. म्हणून श्री गुरूंची कृपा आपल्यावर झालीच पाहिजे, त्याशिवाय परमार्थ जीवनाला पूर्णता येत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये, साधकांच्या जीवनामध्ये प्राधान्य, वैशिष्ट्य, विशेषता, मुख्यता ही श्री गुरूंनाच असावी आणि श्री गुरूंच्या कृपा दृष्टीलाच असावी. अशा प्रकारे या ठिकाणी ज्ञानोबाराय श्री गुरु कृपा दृष्टीचाच जय जयकार करतात. म्हणजे आमच्यासाठी ईश्वरापेक्षा तू मोठी आहेस, जगापेक्षा तू मोठी आहेस, आमच्यासाठी जगामध्ये कोणीही तुझ्यापेक्षा मोठं नाही आणि आमच्यासाठी तुझ्यापेक्षा मोठा ईश्वर सुद्धा नाही. तूच आमच्या जीवनामध्ये विशेष आहेस आणि प्रधान आहेस, मुख्य आहेस. अशा प्रकारची निष्ठा आमच्या अंतःकरणामध्ये या गुरुतत्वाविषयी निर्माण होऊ, याकरिता जय जय वो शुद्धे, तुझाच जय जयकार आमच्याकडून होवो, असं या ठिकाणी ज्ञानोबा यांनी केलेली ही प्रार्थना, श्री गुरूंचा हा जय जयकार आहे. हा दुसरा अर्थ. आता तिसरा अर्थ याचा अर्थ होतो, जगामध्ये सर्वत्र श्री गुरु मार्गाचा उत्कर्ष हो. हा एक जय जय शब्दाचा अर्थ आहे. जय जय, तुझा जय जयकार हो म्हणजे काय, सर्व ठिकाणी सर्वत्र जगामध्ये हे जे श्री गुरु परंपरा आहे, श्री गुरु शिष्य हा जो मार्ग आहे, या मार्गाचा उत्कर्ष सर्व ठिकाणी हो, तुझाच जय जयकार सर्वत्र हो, असा एक या ठिकाणी तिसरा अर्थ आपल्याला करता येतो. कारण श्री गुरूंच्या या पंथाने, या मार्गाने गेल्याशिवाय आपल्याला कधीही मोक्ष प्राप्त होत नाही, असा याचा अर्थ आहे. गुरु बिन कौन बतावे बाट, गुरुशिवाय कोण आपल्याला वाट दाखवणार आहे सांगा. बडा बिकट यम घाट, हा यमाचा घाट अत्यंत दुर्धर अशा प्रकारचा आहे, दुर्गम्य अशा प्रकारचा आहे. संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंघवे उल्लंघिता पार, असं तुकाराम महाराज म्हणतात. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्ये, आपल्या सामर्थ्यानं ब्रह्मादिकांना सुद्धा या संसाराचं उल्लंघन करता येत नसेल तर आपण काय करणार. म्हणून या संसाराचं उल्लंघन करण्यासाठी या जगामध्ये सर्व ठिकाणी या श्री गुरु मार्गाचा उत्कर्ष झाला पाहिजे. अर्थात जगातील प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला कोणीतरी गुरु असावा, त्या गुरूंचं मी मार्गदर्शन घेतलं पाहिजे, गुरूंचा उपदेश मी ग्रहण केला पाहिजे, गुरूंची कृपा मी संपादन केली पाहिजे आणि त्याद्वारा माझं मी कल्याण करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जर वाटत असेल तर हा खऱ्या अर्थानं श्री गुरूंच्या या मार्गाचा जय जयकार आहे, विजय आहे. म्हणून या ठिकाणी माऊलींनी सूचित केलंय की जगामध्ये कोणालाही असं वाटू नये गुरूंची काय गरज आहे, परमार्थच करायचा आहे. आपण ग्रंथ वाचा,
स्वतःच्या बुद्धीनं वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, वेद वाचा, शास्त्र वाचा, हे ज्ञान संपादन करून घ्या, गुरूंची काय गरज आहे असं बरेच लोक म्हणतात. परंतु शास्त्राचा अर्थ गुरूंच्या कृपेशिवाय आणि गुरूंच्या उपदेशाशिवाय कळत नसतो, प्राप्त होत नसतो. म्हणून श्री गुरूंनीच तो अर्थ सांगावा लागतो, तर शास्त्राचा अर्थ कळतो असं म्हटलंय. परोक्षम ब्रह्म विज्ञानम शाब्दम दैशिक पूर्वकम. परोक्ष ज्ञान म्हणजे काय, अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय याचा विचार करताना पंचदशीकारांनी म्हटलंय परोक्षम ब्रह्म विज्ञानम. ब्रह्मा स्वरूपाचं जे परोक्ष ज्ञान आहे ते शाब्दम, वेदाच्या द्वारा प्राप्त झालं पाहिजे, शाब्दम. आणि अजून कसं, देशिक पूर्वकम. देशिक पूर्वकम गुरु संप्रदाय लब्धम असा अर्थ केला. म्हणजे श्री गुरूंच्या संप्रदायाने, परंपरेनेच तो अर्थ वेदाचा आपल्यापर्यंत आला पाहिजे. नाहीतर आपण आपल्या बुद्धीने वेदाचा काही अर्थ लावू शकतो, आपल्याला त्याचा अर्थ कळू शकत नाही. म्हणून मोठ्या मोठ्या गुरूंनी त्या वेदाचं चिंतन करून जो अर्थ सांगून ठेवलाय तो अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून गुरूंच्या कृपेशिवाय वेदादी शास्त्रांचा अर्थही कळत नाही. म्हणून जगातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला गुरुकृपा संपादन करायची आणि गुरूंच्या उपदेशाने मला माझं परम कल्याण करायचंय असं जगातल्या प्रत्येकाला वाटणं, असं वाटावं. आणि हाच खऱ्या अर्थाने ह्या गुरुमार्गाचा विजय आहे, गुरुकृपा दृष्टीचा विजय आहे. म्हणून असा तुझा विजय, अर्थात गुरुमार्गाचा सर्वत्र उत्कर्ष होवो, अशा प्रकारचा हा तुझा विजय सर्वत्र होवो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जय जय वो शुद्धे. हा तिसरा अर्थ झाला. आज आपण आणखी आता पुढचे अर्थ पाहणार आहोत. एक अर्थ आहे, चौथा अर्थ बघा. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी दोनदा जय जय असं म्हटलंय. या संबंधी आता काही भाव मी सांगणार आहे. दोनदा ज्ञानोबाराय जय जय काय म्हणतात, का म्हणतात, त्याचं काय कारण आहे. तर जय जय जयकार हा दोनदा केला जातो, पण दोनदाच का केला जातो. आपला जय जयकार असो असं दोनदा जय जय शब्द येतो, पण दोनदाच का मग येतो, थोडस याचं चिंतन करा. जय जय वो शुद्धे असं द्विवार ज्ञानोबारायांनी जय जय का म्हटलंय. तर तुमचा जय जयकार असो म्हणजे कुणाचा, तर या ठिकाणी श्री गुरूंची मुळात दोन रूप असतात. एक निर्गुण रूप असतं आणि एक सगुण रूप असतं. तर निर्गुण अशा तुमचा आणि सगुण अशा तुमचा सर्वत्र उत्कर्ष हो, याला म्हणायचं जय जय वो शुद्धे. दोन्ही प्रकारच्या स्वरूपाचा तुमचा सर्व ठिकाणी उत्कर्ष झाला पाहिजे. अर्थात जगामध्ये तुमच्या निर्गुण स्वरूपाचा जय जयकार हो. गुरु म्हणजे सामान्य नाही, गुरु म्हणजे निर्गुण स्वरूप असतात मुळामध्ये. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले किंवा अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. श्री गुरु स्वरूपाने तर अमूर्त अशा प्रकारचे असतात, निर्गुण निराकार अशा प्रकारचे, ब्रह्मरूप अशा प्रकारचे असतात. म्हणून तुमचा निर्गुण निराकाराचा सर्वत्र उत्कर्ष हो म्हणजे सर्वांनी या निर्गुण निराकाराचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे. की ब्रह्म नेमकं काय आहे, हा परमात्मा काय आहे, हे निर्गुण निराकार तत्व काय आहे. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. हे चैतन्य नेमकं काय आहे, हे श्री गुरूंचं मूळ स्वरूप आहे. आणि हे श्री गुरूंचं मूळ स्वरूप असणारं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे, चैतन्य तत्व आहे, हे चैतन्य नेमकं काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागावं. या निर्गुण तत्वाचा शोध घेण्यासाठी जगातल्या प्रत्येक साधकाने, प्रत्येक जीवाने प्रवृत्त व्हावं. याला म्हणायचं श्री गुरूंच्या निर्गुण स्वरूपाचा विजय. तुमचा शोध, निर्गुण स्वरूपाचा तुमचा शोध घेण्यासाठी जगातल्या प्रत्येकाने प्रवृत्त व्हावं. एकदा जय. दुसऱ्यांदा जय का म्हटलं, तुमच्या सगुण स्वरूपाचं ज्ञान आणि तुमच्या सगुण स्वरूपाची सेवा करण्यासाठी सुद्धा सर्वांनी प्रवृत्त व्हावं. कारण तुमच्या निर्गुण स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तुमच्या सगुण स्वरूपाची सेवा करावी लागेल, त्याशिवाय ते ज्ञान होणार नाही. म्हणून निर्गुण अशा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुमच्या सगुण अशा उपाधीची, सगुण अशा शरीर विग्रहाची सुद्धा सेवा सर्वांना करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आम्हाला श्री गुरूंची सेवा घडावी, तन मन धनाने आम्हाला त्यांची सेवा घडावी. अशा प्रकारची श्री गुरूंच्या संबंधाने होणारी जी शरणागती आहे ती या जगातील प्रत्येक जीवाकडून घडावी, आमच्याकडूनही घडावी आणि सर्वांकडून घडावी. याकरिता हा निर्गुण स्वरूपाचा आणि तुमच्या सगुण स्वरूपाचा सर्वत्र विजय होवो, याकरिता ज्ञानोबाराय या ठिकाणी दोनदा जय जय
वो शुद्धे असं बोलतात. हा एक चौथा अर्थ या ठिकाणी आपल्याला करता येतो. त्यानंतर पाचवा अर्थ आहे, एक बघा कार्य असतं आणि दुसरं कारण असतं. कार्य हे जगत आहे. कार्य म्हणजे कार्यम प्रागाभाव प्रतियोगी, जे पूर्वी त्याचा प्रागाभाव होता नंतर उत्पन्न झालं त्याला कार्य म्हणतात. म्हणजे जगत हे संपूर्ण कार्य आहे आणि या जगताचं कारण आहे ईश्वर. अभिन्न निमित्त उपादान कारण आहे ईश्वर. ईश्वराने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं असं संतांनी वर्णन केलं, वेदाने वर्णन केलेलं आहे. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, श्रुती माता सांगते. जन्माद्यस्य यतः ब्रह्मसूत्र सांगतं. किंवा मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं कोणीही जगताचं कारण नाही असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आणि ज्ञानोबरायादी संतांनी, तुकाराम महाराजादी संतांनी सुद्धा म्हटलंय, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. म्हणजे परमात्मा ईश्वर या जगताचं कारण आहे आणि कार्य आहे जगत. तर या कार्यामध्ये तुमचा जय जयकार हो, विजय हो, आणि कारणामध्ये सुद्धा तुमचा विजय हो, याला म्हणायचं जय जय वो शुद्धे. म्हणजे काय, तर कार्य कारण रूपामध्ये गुरुतत्वाचा उत्कर्ष झाला पाहिजे. जगतामध्ये हे जे कार्य आहे, कार्यरूप जगतामध्ये आपल्याला अनेक प्रकारची संकट प्राप्त होतात, परंतु आपल्या समोर जर या कार्यामध्ये सुद्धा गुरुतत्व सदैव समोर असेल, कितीही मोठं संकट येऊ द्या, मनामध्ये जर गुरुतत्व असेल तर कार्याचं दुःख होत नाही. कार्याच्या द्वारा जगतामध्ये संसार दुःखमुळे हे जे आहे, संसारामधून होणारं जे त्रिविध तापाचं दुःख आहे, हे दुःख होत नाही जर आपल्या दृष्टीमध्ये श्री गुरु तत्व असेल तर. म्हणून ज्ञानोबरायांना म्हणायचंय, कार्यामध्ये, कार्याच्या द्वारा जगतामध्ये होणारी जी दुःख आहेत ती न होवोत याकरिता प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये तुमचा जय जयकार असो, तुमचं गुरुतत्व जे आहे ते प्रकट झालेलं असो, याकरिता एकदा जय. आणि कारण म्हणजे ईश्वर, ईश्वरामध्ये तुमचा जय जयकार, याचा अर्थ ईश्वर सुद्धा तुम्हीच आहात, ईश्वर रूपाने सुद्धा तुम्हीच प्रकट झालेले आहात, दुसरं तिसरं कोणी नाहीये, अशा प्रकारची उपलब्धी आमच्या अंतःकरणामध्ये झाली पाहिजे. म्हणजे काय बघा, शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की ईश्वरच खऱ्या अर्थाने गुरूंच्या रूपाने प्रकट झालेला असतो. ईश्वरच. पंचदशीच्या पहिल्या श्लोकाचं भाष्य करीत असताना रामकृष्ण यतींनी असं म्हटलंय, त्या ठिकाणी एक श्लोक दिलेला आहे, परिपक्व मला ये तान उत्सादन हेतु शक्तिपातेन योजयते परे तत्वे सदीक्षया आचार्य मूर्तीस्थः. याचा अर्थ असा आहे की आपल्या शिष्यांना, साधकांना, जगातील सर्व जीवांना मुक्त करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी जे परब्रह्मच असतं पण करुणेच्या उपाधीने सगुण साकार झालेलं असतं आणि शिष्यावर उपदेश करीत असतं, त्यालाच काय म्हटलं जातं, श्री गुरु. तेच आचार्य आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्रकट झालेले असतात. किंवा आणखी एका ठिकाणी असं म्हटलं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुच ब्रह्मदेव आहेत, गुरुच महाविष्णू आहेत, गुरुच रुद्रदेव आहेत आणि गुरुच साक्षात परब्रह्म आहेत, असं वर्णन केलं असेल तर ईश्वरच खऱ्या अर्थाने गुरु झालेला आहे. म्हणून ईश्वर स्वरूपामध्ये सुद्धा आपण गुरुतत्व पाहिलं पाहिजे. याला म्हणायचं कारणामध्ये गुरुतत्वाचं प्राकट्य. आणि कार्यामध्ये म्हणजे जगतामध्ये होणारी जी दुःख आहे ती होत असताना, ती संकट झेलत असताना, या सर्व जगतामध्ये सुद्धा आपल्याला गुरुतत्वाचा उत्कर्ष दिसला पाहिजे, गुरुतत्व प्रकट झालं पाहिजे. याला म्हटलं जातं कार्यामध्ये गुरूंचा उत्कर्ष, विजय. कार्यातही तुमचा विजय हो आणि कारण ईश्वरातही तुम्हीच आहात, अशा प्रकारे तुमचा विजय हो. आणि आहेच आहे तुमचा असा विजय. तर असा दोन्ही प्रकारचा तुमचा विजय आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतायत, जय जय वो शुद्धे. दोनदा जय जय असं म्हणतात. त्यानंतर आणखी काय, सहावा भाव असा काढता येतो की या जगतामध्ये सात्विक लोकांच्या अंतःकरणामध्ये तर गुरुतत्व आहेच आहे, प्रकाशित झालेलंच आहे. परंतु या जगतामध्ये जे राजसी लोक आहेत, जे तामसी लोक आहेत, अशा वृत्तीच्या लोकांमध्ये सुद्धा
या श्री गुरु तत्वाची निष्ठा उदित झाली पाहिजे, प्रकट झाली पाहिजे, याकरिता ज्ञानोबरायांनी दोनदा जय जय असं म्हटलंय. एकदा जय म्हटलं, जे राजसी लोक आहेत त्यांच्या वृत्तीमध्ये सुद्धा गुरुनिष्ठा प्रकट हो, गुरुनिष्ठेचा उदय हो, उत्कर्ष हो, विजय हो. विजय होणं म्हणजे उत्कर्ष होणं, प्राकट्य होणं. आणि तामसी वृत्तीचे जे लोक आहेत, जड अंतकरणाचे, मोहग्रस्त अशा प्रकारचे, आळशी अशा प्रकारचे जे तामसी लोक आहेत, त्यांच्याही अंतःकरण वृत्तीमध्ये ही गुरुनिष्ठा प्रकट झाली पाहिजे. म्हणून राजसी तामसी वृत्तीमध्ये सुद्धा गुरुनिष्ठेचा विजय हो, प्राकट्य हो, आणि सगळ्या राजसी तामसी अशाही लोकांचा उत्कर्ष हो, त्यांचंही परमकल्याण हो, याकरिता ज्ञानोबराय दोनदा जय जय असं म्हणतात. असं एक चिंतन आपल्याला करता येतं. त्यानंतर 8वा भाव असा आहे, या जगामध्ये 2 वर्ग आहेत. मला वाटतंय संक्षेप शारीरक या ग्रंथामध्ये श्री प्रकाशात्मा मुनी यांनी असं म्हटलेलं आहे की या जगतामध्ये 2च खऱ्या अर्थाने वर्ग आहेत. द्वौ पदार्थौ स्तः, 2च खऱ्या अर्थाने पदार्थ आहेत म्हणे. कोणते? एक जडश्च चेतनश्च इति. एक जड पदार्थ आहेत, काही चेतन पदार्थ आहेत. काही जड आहेत जे स्वतः ज्यांच्यामध्ये क्रिया होत नाही ते जड, आणि स्वतः क्रिया ज्यांच्यामध्ये होते त्यांना चेतन असं म्हटलं जातं. तर जडामध्ये सुद्धा तुमचा विजय हो आणि चेतनावरही गुरुतत्वाचा विजय हो, याकरिता ज्ञानोबराय दोनदा जय जय असं म्हणतात. जडावर विजय मिळवणं म्हणजे काय? थोडक्यात सांगून जातो. गुरुतत्वाचाच विजय झाला. कसा झाला? ज्ञानोबरायांनी केला. कसा केला? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. जड भिंती चालवणं हा जडावर विजय आहे, आणि हरली चांगयाची भ्रांती हा चेतनावर विजय आहे. जडावरही विजय मिळवला ज्ञानोबरायांनी आणि चेतनावरही विजय मिळवला. याला म्हटलं जातं गुरुतत्वाचा विजय. माऊली म्हणतात, आमच्या जीवनामध्ये जे काही वैभव आहे, सामर्थ्य आहे, हे गुरुकृपेचं वैभव आहे. त्यामुळे ज्ञानोबरायांनी गुरुकृपेच्या वैभवाने जडावर विजय मिळवला, आणि त्या गुरुकृपेच्या वैभवाने ज्ञानोबरायांनी चेतनावर, चांगदेव महाराजांसारख्या 1400 वर्षाच्या चेतनावर, जीवावर सुद्धा विजय मिळवला. हा विजय खऱ्या अर्थाने गुरुतत्वाचा विजय आहे. म्हणून असाच विजय सर्वांचा हो. जडावर सर्वांनी विजय मिळवावा आणि चेतनावरही सर्वांनी विजय मिळवावा, याकरिता ज्ञानोबराय दोनदा जय जय असं बोलतात. असं एक अर्थचिंतन आपल्याला करता येतं. जडावर विजय मिळवणं म्हणजे जडाच्या अधीन आपण झालो नाही पाहिजे. जड आपल्या ताब्यात पाहिजे. धनाच्या अधीन होऊ नका, धन आपल्या ताब्यात ठेवा. घराच्या अधीन होऊ नका, घर आपल्या ताब्यात ठेवा. कोणताही पदार्थ, जड पदार्थ, त्याच्या अधीन जाऊ नका, त्याला आपल्या अधीन ठेवा. त्याला म्हणायचं जडावरचा विजय. नाहीतर लोक त्या धनाच्या अधीन एवढे होतात की जणू काही धनच त्यांच्या जीवनामध्ये राजा होतं, आणि ते त्या धनाचे सेवक अशा प्रकारचे होतात, धनाची सेवा करत बसतात. असं होऊ नका. चेतनावर विजय. जगामध्ये जे काही चेतन आहेत, ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत हे सगळे चेतन जीव अशा प्रकारचे आहेत. यांच्या अधीन होऊ नका. यांनी तुमचं ऐकावं. कोणाकडे तरी बघून तुम्ही बदलण्यापेक्षा तुमच्याकडे बघून कुणीतरी बदलावं, हा चेतनावरचा विजय अशा प्रकारचा आहे. म्हणून जड आणि चेतन दोन्हीवर सर्वांनी विजय मिळवावा, याकरिता जय जय असं ज्ञानोबराय बोलतात. हा एक 8वा भाव आहे. त्यानंतर 9वा भाव जय जय या शब्दाचा असा आहे, जगामध्ये काही ज्ञानी आहेत आणि जगामध्ये काही अज्ञानी आहेत. ज्ञानी मुक्त आहेत, अज्ञानी बद्ध आहेत. आणि ज्ञानोबराय म्हणतात यांच्या अंतःकरणामध्ये गुरुभक्तीचं प्राकट्य हो. म्हणजे कोणी अज्ञानी बद्ध असतील त्यांच्याही अंतःकरणामध्ये गुरुभक्ती प्रकट हो, आणि जे कोणी ज्ञानी मुक्त असतील त्यांच्याही अंतःकरणामध्ये ज्ञानोत्तर गुरुभक्तीचं प्राकट्य हो, याकरिता ज्ञानोबराय दोनदा जय जय असं म्हणतात. कारण अज्ञानी जो बद्ध आहे त्याला मुक्त होण्यासाठी गुरुभक्ती करावी लागेल, आणि ज्ञानी जो मुक्त आहे त्याला जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद प्राप्त करण्यासाठी गुरुभक्ती करावी लागेल. याकरिता सर्वांनाच आनंद मिळावा, यासाठी ज्ञानी अज्ञानी सर्व मुक्त होऊन सर्वांना ह्या जीवनमुक्तीचा आनंद प्राप्त व्हावा,
या उद्देशाने ज्ञानोबराय श्री गुरूंना प्रार्थना करतात, ज्ञानी अज्ञानी बद्ध मुक्त यांच्या अंतःकरणामध्ये तुमचाच जय जयकार असो याकरिता जय जय ओ शुद्धे असं या ठिकाणी दोनदा म्हटलेलं आहे. 10वा भाव याचा असा आहे, या जगतामध्ये 2 प्रकारची सृष्टी आहे. एक ब्राह्मी सृष्टी आहे आणि एक शब्द सृष्टी आहे. त्याला आपण वाक सृष्टी असं म्हणतो, वाणीची सृष्टी. एक ब्राह्मी सृष्टी आणि एक शब्द सृष्टी. ज्ञानोबरायांचं असं म्हणणं आहे, या दोन्ही सृष्टीमध्ये तुमचा विजय झाला पाहिजे. बघा, एक ब्राह्मी सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ही सृष्टी, संपूर्ण जगत हे ब्रह्मदेवापासून झालेलं आहे, त्यामुळे याला ब्राह्मी सृष्टी असं म्हणा. आणि एक श्री गुरूंच्या कृपेने ज्ञानोबरायांच्या द्वारा निर्माण झालेली ज्ञानेश्वरीच्या रूपाने अमृतानुभवाच्या रूपाने निर्माण झालेली शब्दसृष्टी आहे. मला सांगा विजय कोणाचा? दोन्ही प्रकारचा या सृष्टीमध्ये विजय मात्र खऱ्या अर्थाने शब्दसृष्टीचा आहे. कारण ब्रह्मदेवाची सृष्टी तर दुःखाला कारण आहे. ब्रह्मदेवाची सृष्टी ही द्वैत आहे आणि दुःखाला कारण ठरणारी असू शकते. परंतु ज्ञानोबरायांनी निर्माण केलेली ही वाक सृष्टी, ज्ञानेश्वरीची सृष्टी, गुरु कृपेच्या द्वारा निर्माण केलेली ही सृष्टी आहे. ही सृष्टी मात्र खऱ्या अर्थाने ब्रह्मदेवातल्या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करू शकते, परम कल्याण करू शकते. अशा प्रकारची ही वाक सृष्टी आहे. म्हणून या शब्द सृष्टीने खऱ्या अर्थाने ब्रह्मदेवाच्या सृष्टीवरही विजय मिळवलेला आहे. म्हणून जय जय. ब्रह्मदेवाच्या सृष्टीवर विजय मिळवला याकरिता एकदा जय. आणि या ज्ञानोबरायांच्या या ज्ञानेश्वरी रूपी वाक सृष्टीने, या शब्द सृष्टीने सर्वांना ज्ञान दिलं, सर्वांना मुक्त केलं, हा एक जय जयकार. म्हणून जड सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची सृष्टी आणि श्री गुरूंच्या द्वारा निर्माण झालेली वाक सृष्टी, यामध्ये वाक सृष्टीचा विजय हो आणि ब्रह्मदेवाच्या प्रत्येक सृष्टीमध्ये सुद्धा श्री गुरूंचाच जय जयकार हो याकरिता दोन्ही प्रकारच्या सृष्टीमध्ये तुमचाच जय जयकार हो याकरिता ज्ञानोबराय दोनदा जय जय ओ शुद्धे असं म्हणतात. असं एक चिंतन आपल्याला या संबंधाने करता येतं. यानंतर 11वा भाव असा आहे की जगतामध्ये काही फल ही दृष्ट असतात आणि काही फल ही अदृष्ट असतात. ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे की गुरु कृपा अशी सर्वांवर मिळावी की या जगतातील प्रत्येकाने या दृष्टावरही विजय मिळवावा आणि अदृष्टावरही विजय मिळवावा. पसायदानामध्ये असं चिंतन केलं ज्ञानोबरायाने. माऊली म्हणतात, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. या जगतामध्ये दृष्टादृष्ट विजय हो म्हणजे काय? दृष्टावरही विजय हो आणि अदृष्टावरही विजय हो. दृष्ट म्हणजे या लोकांमध्ये प्राप्त होणारी जी फलं असतात त्याला दृष्ट विजय म्हणतात. म्हणजे इंद्रियांनी दिसणारी, इथंच भोगायला मिळणारी, पाहायला मिळणारी अशी जी सुख म्हणा, विषय म्हणा, त्याला दृष्ट फल असं म्हणतात. एखादी साधना केली त्याचं फळ इथंच भोगायला भेटलं, हे दृष्ट फल आहे. आणि काही फलं अशी असतात की ते इथं भोगायला मिळत नाही, ती अदृष्ट आहेत. धर्माचं फल पुण्य अदृष्ट आहे, परलोकात गेल्यास ते भोगायला मिळेल. काही अदृष्ट आहेत, काही दृष्ट फल आहेत. तर हे जे आहे तर हे दोन्ही प्रकारची फलं आम्हाला प्राप्त होत किंवा दोन्ही प्रकारच्या फलांवर आमचा विजय मिळावा याकरिता दोनदा जय जय असं ज्ञानोबराय म्हणतात. असं एक चिंतन करता येतं. दृष्ट बघा, ईश्वर सेवेचं फल अदृष्ट आहे आणि गुरु सेवेचं फल दृष्टादृष्ट आहे असं वेदांतामध्ये वर्णन केलंय. ईश्वराची सेवा केली, पूजा अर्चा साधना दर्शन प्रदक्षिणा वगैरे केले, तीर्थयात्रा वगैरे केले, अदृष्ट प्राप्त होतं, पुण्य प्राप्त होतं, त्याचं फळ परलोकात भोगायला मिळेल. परंतु गुरूंची जर सेवा केली तर दृष्ट फल पुण्य तेही प्राप्त होतं. अदृष्ट फल म्हणजे ज्ञान, अदृष्ट फल तेही प्राप्त होतं म्हणजे पुण्य प्राप्त होतं. आणि दृष्ट फल म्हणजे ज्ञान प्राप्ती, उद्धार, मोक्ष हे सुद्धा प्राप्त होतं. म्हणून श्री गुरूंच्या कृपा दृष्टीने अदृष्टावर विजय मिळवावा आणि दृष्ट फल जे आहे ब्रह्मज्ञान इत्यादी हेही प्राप्त व्हावं. दृष्टही मिळावं, अदृष्टही मिळावं. अदृष्ट म्हणजे अंतःकरणाचे शुद्धी होण्याकरिता लागणारं पुण्य, तेही आम्हाला तुमच्या सेवेतून मिळावं. आणि त्याद्वारा प्राप्त होणारं जे ब्रह्मज्ञान, जे दृष्ट फल आहे, इथं प्राप्त याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असं जे दृष्ट फल आहे हे सुद्धा तुमच्या कृपेनं आम्हाला प्राप्त हो
म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही प्रकारची फलं आमच्या जीवनात तुमच्या कृपेने प्राप्त होवोत, म्हणून याकरिता ज्ञानोबाराय श्री गुरूंच्या कृपादृष्टीला जय जयकार करतात आणि दोनदा जय जय असं म्हणतात. असं एक चिंतन करता येतं. त्यानंतर 12वा भाव असा आहे या संबंधाने की आमच्या जीवनामध्ये ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही प्रकारच्या विषय सुखावर विजय मिळाला पाहिजे. विजय मिळावा, ऐहिक सुखावरही आमच्याकडून विजय सिद्ध व्हावा आणि पारलौकिक सुखावरही विषय सुखावर आमच्याकडून विजय प्राप्त व्हावा. याकरिता श्री गुरूंच्या कृपादृष्टीचा दोनदा जय जय या शब्दातून ज्ञानोबाराय जय जयकार करतायत. कारण बघा, ज्ञानोबारायांनी असं म्हटलंय, ज्याला खऱ्या अर्थाने परमात्मा सुखच पाहिजे त्यानं ऐहिक सुखालाही लाथाळावं आणि त्यानं स्वर्गादी पारलौकिक सुखाला सुद्धा लाथ मारली पाहिजे. ऐहिकेचे का परत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. त्याला वैराग्य म्हणतात. म्हणून इहलोकातील जे दृष्ट सुख अशा प्रकारचं विषय सुख आहे ते भोगण्याची इच्छा आम्हाला होऊ नये. म्हणजे ऐहिक सुखाच्या संबंधाने आमच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण व्हावं आणि परलोकातील जे दिव्य अशा प्रकारचे सुख आहेत विषय सुख त्यावरही आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण व्हावं, तेही भोगण्याची इच्छा आमच्या अंतःकरणात निर्माण होऊ नये. त्याला म्हणायचं ऐहिक आणि पारलौकिक सुखावर मिळवलेला विजय. आणि हा विजय मिळवणं म्हणजेच गुरूंचा जय जयकार असतो, हा गुरूंचा विजय असतो. एखाद्या गुरुचा शिष्य आहे आणि तो जर ऐहिक सुखाची अपेक्षा करीत असेल तर पराजय त्याचा नाही, गुरूंचा आहे. एखाद्या गुरूंचा शिष्य आहे आणि म्हणत असेल की मला स्वर्गाला जायचंय, मला ब्रह्मलोकाला जायचंय असं म्हणत असेल तर तो त्याचा पराजय नाही, खऱ्या अर्थाने तो त्याच्या गुरूंचाच पराजय असतो. म्हणून गुरूंची खरी कृपा काय असते तर इहलोकातील कोणतंही सुख भोगावं न वाटणं, परलोकातील कोणतंही सुख भोगावं न वाटणं, मला पाहिजे ते अविनाशी अजर अमर असं जे ब्रह्मसुख आहे तेच मला पाहिजे. जे अविट गे माये विटेना असं जे अवेट असणारं जे भक्ती सुख आहे तेच मला पाहिजे असं जर वाटत असेल तर हा गुरुकृपा दृष्टीचा विजय आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तुमच्या गुरुकृपा दृष्टीला विजय जर मिळायचा असेल तर एकच झालं पाहिजे, आमच्या अंतःकरणामध्ये ऐहिक पारलौकिक सुखाच्या संबंधाने वैराग्य निर्माण झालं पाहिजे. म्हणजेच आम्हाला या इहलोकाच्या सुखावर विजय मिळाला पाहिजे आणि परलोकाच्या सुखावरही विजय मिळाला पाहिजे. आणि हा विजय आम्हाला मिळणं म्हणजे हा आमचा विजय नसतो, हा विजय तुमचा असतो, तुमचाच हा विजय हो. या प्रकारे ज्ञानोबाराय श्री गुरूंनाच बोलतायत जय जय वो शुद्धे. असा एक भाव आपल्याला या संबंधाने करता येतो. त्यानंतर 13वा भाव असा आहे की श्री गुरु कृपा दृष्टीचा विजय हो, दोनदा विजय हो. जय जय म्हणजे काय हो तर तुमच्या गुरुकृपा दृष्टीचा परिणाम आमच्यावर असा व्हावा की आमच्याकडून मृत्यूवर विजय मिळावा आणि अमरत्वाच्या सिंहासनावर आम्ही अभिषिक्त होत. याकरिता दोनदा जय जय असं ज्ञानोबाराय बोलतात. सगळं जग मृत्यूच्या आहारी गेलेलं आहे, म्हणून तुमची कृपा आमच्यावर अशी व्हावी की आमच्याकडून मृत्यूवर विजय मिळवला जावा आणि अमरत्वाच्या सिंहासनावर आम्ही आरूढ झालो पाहिजे. आणि असं आम्ही होणं हा तुमचा जय जयकार खऱ्या अर्थाने असेल. म्हणून तुमचा जय जयकार हो, याचा अर्थ आम्ही मृत्यूतून विजय मिळवून अमरत्वाकडे वाटचाल करत अमरत्वाला प्राप्त होत. म्हणून दोनदा जय जय असं ज्ञानोबाराय या ठिकाणी बोलताय. 14वा भाव याचा असा आहे जय जय असं ज्ञानोबाराय बोलतात. म्हणजे काय, ज्ञानोबाराय श्री गुरूंना सूचित करतायत या जगामध्ये एक अज्ञान आहे आणि दुसरं ज्ञान आहे. अज्ञानामुळे दुःख आहे आणि ज्ञानामध्ये आनंद आहे. म्हणून अज्ञानावर विजय मिळवून आम्ही ज्ञान सम्राट झालो पाहिजे. याकरिता तुमचा जय जयकार होणं आवश्यक आहे. तुमचा जय जय झाला म्हणजेच आम्ही अज्ञानावर विजय मिळवला आणि आम्ही ज्ञान सम्राट झालो. आज जे ज्ञानोबारायांना आपण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असं म्हणतो, ज्ञान सम्राट असं म्हणतो, ज्ञान यांचा शिरोमणी असं म्हणतो, ज्ञान यांचा राजा गुरु महाराव असं आपण जे म्हणतो ते कशामुळं, हा गुरुकृपेचा खऱ्या अर्थानं विजय आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात तुमची कृपा आमच्यावर अशी हो, कृपादृष्टी अशी हो की आमच्याकडून अज्ञानावर विजय मिळवल्या जावा आणि आम्ही ज्ञानावर अभिषिक्त होत.
ज्ञान सम्राट अशा प्रकारचे होत आणि हाच तुमचा खऱ्या अर्थाने जय जयकार हो असो म्हणून दोनदा जय जय असं ज्ञानोबाराय बोलतायत. एक 15वा भाव असा आहे की आम्ही दुःखावर विजय मिळवावा. संसारामध्ये असणारी जी त्रिविध ताप आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक किंवा जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम अशी जी अनेक प्रकारची संसारिक दुःख आहेत, या सर्व प्रकारच्या दुःखांचा आत्यंतिक नाश हो म्हणजे दुःखावर विजय हो आणि आम्ही स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट होत अशा प्रकारे ज्ञानोबाराय श्री गुरूंना प्रार्थना करतायत आणि त्याकरिता दोनदा जय जय असं बोलतात. गुरूंचा दोनदा जय जय होणं म्हणजे काय, तर गुरूंचा एक जय दुःखावर विजय मिळवून देतो आणि एक जय स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करतो म्हणून दोनदा जय जय असं ज्ञानोबाराय बोलतायत. 16वा भाव असा आहे की ज्ञानोबाराय सूचित करतायत की द्वितीयाद्वै भयम भवती. द्वैतामुळे जगतामध्ये दुःख आहे ना, आणि मग यो वै उदरम अंतरम कुरुते अथ तस्य भयम भवती. द्वितीयाद्वै भयम भवती श्रुती माता सांगते. किंवा ज्ञानोबाराय बोलतात दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. मग द्वैत आहे तेव्हा दुःख आहे आणि अद्वैतामध्ये आनंद आहे असं जर असेल तर मग आमच्याकडून तुमच्या कृपादृष्टीचा परिणाम असा व्हावा की आमच्याकडून द्वैतावर विजय मिळवून आम्ही अद्वय रूप होवोत याकरिता दोनदा जय जय. तुमचा एक जय आम्हाला द्वैतावर विजय मिळवून देणारा आहे आणि तुमचा एक जय आम्हाला अद्वय स्वरूप करणारा आहे. म्हणून द्वैतावर विजय मिळवून आम्ही अद्वय स्वरूप होणं म्हणजे श्री गुरूंचा खऱ्या अर्थानं विजय आहे आणि हा तुमचा विजय हो याकरिता ज्ञानोबाराय दोनदा श्री गुरूंना म्हणतायत जय जय. अजून काय तर 17वा भाव असा आहे, एक श्रुती आहे नेती नेती अथात आदेशो नेती नेती इति आत्मा अशा प्रकारची एक श्रुती आहे. श्री गुरुचा हा आदेश श्रुतीचा हा आदेश आहे न इति न इति. त्याचा अर्थ काय तर महापुरुषांनी किंवा वेदांतामध्ये त्या श्रुतीचा अर्थ असा सांगितला न इति म्हणजे परमात्मा असा नाही. असा नाही म्हणजे कार्य रूपाने दिसणारं जगत म्हणजे परमात्मा नाही, कार्याचा निषेध केला. दुसऱ्यांदा न इति का म्हटलं, कारणाचा निषेध केला. कारण म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रह्म नाही, परमात्मा नाही. कार्याचा निषेध आणि कारणाचा निषेध करण्यासाठी श्रुती मातेने दोनदा न इति असं म्हटलेलं आहे. तर ज्ञानोबारा या ठिकाणी जय जय असं म्हणण्यातून सूचित करतायत की न इति म्हणजे श्रुतीने सांगितलेला कार्याचा निषेध आमच्याकडून झाला पाहिजे, हा तुमचा खऱ्या अर्थानं जय आहे. आणि दुसऱ्या न इति या श्रुतीने सांगितलेला कारणाचाही निषेध आमच्याकडून झाला पाहिजे, हा दुसरा तुमचा जय आहे. आणि याद्वारे मग आपल्या कृपा दृष्टीपाताने आम्ही आमच्या नित्य सिद्ध अधिष्ठान रूपतेला प्राप्त होत याकरिता ज्ञानोबाराय श्री गुरूंचा जय जयकार करतायत. अर्थात एकंदरीत भाव असा झाला न इति असं जे श्रुती माता दोनदा सांगून कार्यकारणाचा निषेध करते, तो कार्यकारणाचा निषेध आमच्याकडून घडावा, ती अनुभूती आम्हाला यावी आणि हाच तुमचा खऱ्या अर्थानं विजय असेल याकरिता या ठिकाणी ज्ञानोबारा यांनी दोनदा जय जय असं म्हटलेलं आहे. हा 17वा भाव आहे. आणि एक शेवटचा 18वा भाव मी सांगणार आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने विचार केला तर भक्तीचे 2 प्रकार असतात. एक ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे अज्ञानातली द्वैतातली भक्ती आणि दुसरा भक्ती शब्दाचा अर्थ आहे ज्ञानोत्तर भक्ती. अशा प्रकारचे भक्तीचे 2 प्रकार केले जातात. एक अज्ञानातली भक्ती आहे, एक ज्ञानातली भक्ती आहे. ज्ञानोबारा यांना हे सूचित करायचं आहे की अज्ञानयुक्त अशा द्वैतातील भक्तीवर विजय मिळवून आमच्याकडून आपल्या कृपादृष्टी रूप शक्तिपाताने ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा अशी ईश्वर भक्ती व गुरुभक्ती घडो याकरिता दोनदा जय जय असं ज्ञानोबाराय बोलतायत. ऐका, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानातल्या भक्तीमध्ये काय आहे, विभक्ती आहे, अर्थात द्वैत आहे. म्हणून द्वैतामध्ये काही खरा आनंद नाही, खरी निष्कामता नसते. म्हणून काम नाही झालो पाही रिकामा असं रिकामा होऊन निरीच्छ होऊन निष्काम होऊन जर भक्ती करायची असेल
तर ही ज्ञानोत्तर भक्तीच खऱ्या अर्थाने घडते. ही मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा, ही ज्ञानोत्तर अशा प्रकारची भक्ती आहे. ऐसा बोधची केवळू होऊनी असे जो निखळू, परी याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. याला म्हटलं जातं ज्ञानोत्तर भक्ती. पण अज्ञानातली भक्ती आमच्याकडून घडू नये, तर अज्ञानातल्या भक्तीवर विजय आमच्याकडून मिळवल्या जावा, हा तुमचा विजय आहे, एक विजय आहे. आणि ज्ञानोत्तर अशी जी प्रेम लक्षणा गुरुभक्ती म्हणा किंवा ईश्वर भक्ती म्हणा ही आमच्याकडून घडणं, हा तुमचा दुसरा विजय आहे. याकरिता अशी अज्ञानातल्या भक्ती संपून ज्ञानोत्तर भक्ती आमच्याकडून घडो, अशा प्रकारचा भाव सूचित करण्यासाठी ज्ञानोबाराय श्री गुरूंना सांगतायत की असा तुमचा विजय होवो. याकरिता दोनदा जय जय ओ शुद्धे अशा प्रकारे ज्ञानोबाराय श्री गुरूंचा जय जयकार करतायत. जय जय म्हणजे काय? आपल्याला वाटतं सरळ जय जयकार केला, जय जयकार केला, पण जय जयकार करणं म्हणजे उत्कर्ष होणं. जय जयकार करणं म्हणजे अज्ञानादी दुःखादिकांवर विजय मिळवून त्यांना पराजित करून ज्ञानावर सुखावर आरूढ होणं, याला विजय म्हटलं जातं, याला जय जयकार म्हटलं जातं. पण असा जय जयकार खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये घडणं हा गुरूंचा विजय असतो. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. पुत्राचा विजय झाला तर तो खऱ्या अर्थाने पुत्राचा नसतो, तर तो विजय वडिलांचा असतो. त्याप्रमाणे शिष्याचा विजय म्हणजे गुरूंचा विजय असतो. शिष्याने ज्ञानेश्वरी निर्माण केली, हे निवृत्तीनाथ महाराजांचं वैभव आहे. हे हा गुरूंचा खऱ्या अर्थाने विजय आहे. शिष्य जर मुक्त झाला ना तर खऱ्या अर्थाने तो गुरूंचा विजय असतो. आणि शिष्य जर बद्ध राहिला तर गुरु पराजित झाले असा त्याचा अर्थ असतो. म्हणून शिष्याने या सर्व आता जे आपण विकल्प पाहिले, 18 विकल्प केले आपण, आणि 18 विकल्पांनी आपण चिंतन केलंय. अशा प्रकारचं हे साम्राज्य, अधिपत्य, आनंद हे सगळं शिष्याला प्राप्त होणं म्हणजे हा खऱ्या अर्थाने गुरूंचा विजय आहे. म्हणून आणि तो गुरूंना विजय वाटतो. माऊलींनी असं चिंतन केलंय की त्या मुलाची लहानसं बाळ आहे ते स्तनपान करतं आणि त्याला प्राप्त होणारी जी तृप्ती असते ती त्याच्या आईला कळत असते. का बालकाची या धनी धाईजे, का शिष्याचे निधालेपणे होईजे, हे एकलेनी सद्गुरूची जाणीजे, का प्रसवती या. त्या बाळकाचं भरणारं पोट आईला कळतं आणि शिष्याची तृप्ती, परिपूर्णतेची शिष्याची तृप्ती खऱ्या अर्थानं गुरूंना कळत असते. इतरांना त्याचं महत्व आणि वैभव काय कळणार आहे. अशा प्रकारे हा शिष्याला प्राप्त होणारा विजय म्हणजे हा श्री गुरूंचाच विजय असतो. श्री गुरूंनीच ती कृपादृष्टी केलेली असते. म्हणून अशा प्रकारचा श्री गुरु कृपादृष्टीचा विजय आमच्या जीवनात घडो आणि खऱ्या अर्थाने आमचं जीवन किंबहुना संबंध या संपूर्ण विश्वाचं जीवन जे आहे ते परम कल्याणाप्रत जावो. याकरिता सर्वत्र श्री गुरु कृपादृष्टीचा जय जयकार होवो, जय जयकार होवो. याकरिता ज्ञानोबा या ठिकाणी दोनदा जय जय ओ शुद्धे असं बोलतात. श्री गुरु कृपादृष्टीचा जय जयकार करतायत असा याचा अर्थ आपण वेगवेगळ्या पद्धतीने केला. या एका विकल्पावर जर विस्ताराने चिंतन करायचं म्हटलं तर रोज एका विकल्पावर विस्ताराने चिंतन करता येईल. 18 दिवस केवळ आपल्याला जय जय या शब्दावर चिंतन करता येईल विस्ताराने चिंतन केलं तर. परंतु आपण आज संक्षेपाने या ठिकाणी जय जय या शब्दाचं चिंतन केलेलं आहे. यानंतर पुढचा शब्द आहे वो शुद्धे. वो असं का म्हणतात? वो या शब्दाचा अर्थ काय? हा कोणाच्या मुखातला शब्द आहे? ओ असं म्हणण्यातून माऊलींनी कोणता भाव प्रकट केलेला असू शकतो? शुद्धे म्हणजे काय? या शब्दांचं चिंतन उद्याच्या पाठामध्ये आपण करूया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, श्री ज्ञानेश्वरीचे नाविन्यपूर्ण चिंतन ऐकण्यासाठी श्री ज्ञानेश्वरी स्वाध्याय परिवार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. सर्व व्हिडिओ पहा, लाईक आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.